नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती मळा चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, काल परवाच्या दिवशी इंस्टाग्रामवर रील पण टाकला होता आणि स्टोरी पण ठेवली होती। तर बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट आल्या होत्या की तुम्ही जी ही नेट टाकली आहे तिचा रेट काय आहे, तिचा फायदा काय आहे, ती कशामुळे टाकलेली आहे याची माहिती भरपूर शेतकरी मित्र विचारत होते। त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे या नेट संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आहे। तुम्ही आता जर व्हिडिओ चालू असताना झाडाच्या मागे पाहिलं तुम्ही तर तुम्हाला एक जाळीसारखं काहीतरी दिसेल। तर ते जे आहे ते आम्ही अँटी हेल नेट जे टाकलं होतं आम्ही एप्रिल महिन्यामध्ये, त्याच्यानंतर आत्ता जे अँटी हेल नेट काढलं तर त्या अँटी हेल नेट काढल्यानंतर हे नेट टाकलेलं आहे आम्ही। तर त्याचा काय फायदा आहे की काय एकरी किती खर्च लागतो हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात आम्ही जी आधी अँटी हेल नेट जी नेट टाकलेली होती ती आम्ही 15 दिवसापूर्वी काढून घेतली। ती काढल्यानंतर आम्ही जे आमच्या बागेत जे गवत होतं ते 5 इंचाच्या वरती आम्ही ग्रास कटरने कट करून घेतलंय आणि जे बागेमध्ये जे खराब फळ होते ते तोडून आम्ही बागेच्या बाहेर फेकले। तर अँटी हेल नेट जे होतं आमच्याकडे मंडप नाही तर पूर्ण झाडाला आम्ही टाकलं होतं। तर ते अँटी हेल नेट टाकल्यामुळे आम्हाला दिसत नव्हतं मध्ये की काय कुठला आजार आपल्या डाळिंबागेवर आलेला आहे। तर बऱ्याच प्रमाणात मिलीबग जो आहे तो आमच्या प्लॉटवर आलेला होता। तर मिलीबगसाठी आम्ही स्लेअर प्रोच्या सहाय्याने पूर्ण पिस्टन लावून आम्ही प्रेशर घेऊन धुवून टाकलेलं आहे। तर ते धुतल्यानंतर जवळजवळ 2दा धुतला आहे आणि त्यानंतर 90% मिलीबगचा फरक आमच्या बागेवर पडून गेला। आता नॉर्मल एखाद्या ठिकाणी असेल फक्त। तर हे जे मिलीबग आहे त्यासाठी स्लेअर प्रो किंवा मग एकदा स्लेअर प्रोने आणि एकदा प्लेन पाण्याने असे 2दा आम्ही पिस्टनचा जाड प्रेशर करून धुवून घेतले। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि तसं स्क्रीनवरही बघू शकता की ही जी नेट टाकली ही नेट आम्ही पक्ष्यांसाठी टाकली की जे आमच्या बागेजवळ फॉरेस्ट असल्यामुळे आम्हाला पक्ष्यांचा खूप त्रास होत होता आणि पक्षी एका फळावर चोच मारली की दुसऱ्या फळावरती चोच मारतात, त्यामुळे बागेत आमच्या बागेत नुकसान होत होतं। त्यामुळे आम्ही ही नेट टाकली। तर अँटी हेल नेट काढल्यानंतर जे फळ तयार होते किंवा मग ज्यामध्ये थोडंसं चांगल्या प्रकारचे लाल होते तर त्या सर्व फळांना पक्षी खूप त्रास देत होते। तर पक्षी त्रास देत असल्याने आम्ही दरवर्षी तर काही केलं नव्हतं, पण दरवर्षी 15 ते 20 कॅरेट जे आहे त्या पाकळी किंवा पक्ष्यांपासून खराब जे आहे ते आपल्या डाळिंब बाजूला फेकले जायचे किंवा व्यापारी घेत नव्हता। तर यावर्षी आम्ही एक विचार केला की यासाठी काहीतरी पर्याय म्हणून आम्ही ही जी नेट आहे तर ही नेट टाकण्याचा प्रयत्न केला आहे। तर यावर्षी पहिल्यांदाच आम्ही जो आहे तो पहिल्यांदाच हा प्रयत्न केला आहे, एक्सपेरिमेंट आहे। तर हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर आम्हाला पक्ष्यांपासून तर पूर्ण बचाव झालेला आहे। पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे ह्या नेटपासून कुठलाही पक्षी मरत नाही। ह्या नेटचं जे होल आहे जाळीमधलं तर तिथं पक्ष्याचा पाय अडकतो, पण तो थोड्या वेळाने तो पक्षी त्या जाळीमधनं ऑटोमॅटिक निघून जातो। त्यामुळे पक्षी कुठलाही मरत नाही या जाळीमधनं। दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे काल परवापासून पाकळ्या जे आहेत तर डाळिंब बागेत खूप त्रास द्यायला लागलेले आहेत। तर पाकळ्या आत्तापासून अजून बागेला हार्वेस्ट करण्यासाठी 1 महिना बाकी आहे। आत्तापासून पाकळ्या पकडणं किंवा मग रोज रात्री पाकळ्या पाहणं ही गोष्ट तेवढी कष्टाची आहे। त्यामुळे आम्ही ही जी नेट आहे तर प्रामुख्याने पाकळ्या किंवा पक्षी या दोघं यांच्यापासून बचावासाठी ही नेट आम्ही टाकलेली आहे। तर पक्षीसुद्धा आमच्या बागेत फळांना कुठलाही इजा पोचवत नाही किंवा फळं खात नाही आणि पाकळ्यासुद्धा बिलकुल जात नाही, कारण पाकळ्यांचे जे आहे ते पंख मोठाले येतात, त्या पाकळीला दिसत नाही की कुठून आत जायचं आहे रात्रीच्या अंधारात। त्यामुळे पाकळीला आत जाता येत नाही आणि तो सुद्धा खर्च आपला वाचतो। बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या की ही नेट कशी मिळते, कुठे मिळते आणि ही काय किलोने मिळते। तर ही जी नेट आहे जे 1 किलोचं पॅकिंग असतं हे 500 फूट लांब आणि 20 फूट रुंदीचं असतं, त्यामुळे आपले जे डाळिंबाचं झाड असतं ते पूर्णपणे पॅक होतं। तर ही जी नेट आहे ना तर ही एका प्रति किलो भेटत असते आणि ही जी नेट आहे तर ही कुठल्याही तालुक्याच्या लेवलला लोकल मार्केटला आपल्याला उपलब्ध होऊन जाईल। जी नेट आहे तर आम्हाला 4 एकर क्षेत्रासाठी जवळजवळ 20 ते 22,000 रुपये खर्च आलेला आहे। ज्या शेतकरी बांधवांना कमेंट होत्या की प्रति एकरी किती खर्च होतो, तर 5 ते 6,000 रुपयापर्यंत प्रति एकरासाठी खर्च होईल। पण जर हिशोब काढला तर आपण पाकळीसाठी नुसता हिशोब काढला तर पाकळी मी मागच्या वर्षी पाकळीसाठी
फिश ऑइल वगैरे किंवा फेनतोट वगैरे, तर हे जे आपण हिशोब काढायला गेलं 1 महिना अजून हार्वेस्टिंगला बाकी आहे, तर याचा खर्च सुद्धा भरपूर होतो. परत पाकळी धरायसाठी आपल्याला दररोज रात्री जो लागणारा मॅनपॉवर आहे किंवा मग दररोज 2-3 मजूर असतात, ते सुद्धा तो सुद्धा एक खर्च होतो. आणि तदनंतर पाकळीला स्प्रे मारल्यानंतर किंवा इथं मजूर लावून पाकळी पकडण्याचा तो जो खर्च आहे, त्या खर्चाने सुद्धा आपल्या डाळिंब बागेवर परिपूर्ण नियंत्रण पाकळीचं होत नाही. तरी सुद्धा आपल्या डाळिंब बागेत पाकळीचे फळ जे असतात ते निघतातच. त्यामुळे हे जे आहे, तर याच्यापासनं माझ्या हिशोबाने 100% पाकळीपासनं आणि पक्ष्यांपासनं संरक्षण होईल. हा आमचा पहिला वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आता यावर्षी पहिल्याच वर्षी टाकलेला आहे. अजून आम्हाला तो एक्सपिरियन्स येईल. पण जिथं आम्ही टाकलेलं आहे नेट, तर तिथं पाकळीचा एक पण टोचा मारलेला दिसत नाही. जे एक झाड आम्ही ठेवलेलं आहे एक्सपिरियन्ससाठी, तर त्यावर आपण पाहिलं तर 2-3 जे आहे पाकळीचे फळं आम्हाला आजपासनं दिसायला लागलेले आहेत. त्यामुळे फायदा होताना तो आम्हाला दिसतोय. मित्रांच्या कमेंट येत होता की ताई तुम्ही बागेतलं गवत का काढत नाही. आमच्याकडे मागे पाऊस नव्हता, त्यामुळे आम्ही बागेतलं गवत काढलं. काल आणि परवा आमच्याकडे खूप पाऊस झाला, त्यामुळे आम्ही आज आमच्या बागेतलं गवत पूर्णपणे काढतोय. तर शेतकरी मित्रांनो, ही जी जाळी आहे तर किलोने भेटते. तर 700 रुपये किलोने आम्ही लोकल मार्केटमधून आणले. तुम्ही तालुक्याच्या गावाला गेला तर 5-50 रुपयाचा इकडे तिकडे फरक होईल, पण आम्हाला 700 रुपये किलोने हे जाळीचं जे आहे ते बंडल भेटलेलं आहे. जर मित्रांनो तुम्हाला ह्या नेट विषयी काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचार. आम्ही तुमच्या शंकांचं निरासन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.